नमस्कार मित्रांनो, मी विशाल होकर तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता. मला वाटतं गेले 17-18 दिवस आपण व्हिडिओ बनवलेला नाहीये, कारण की अपर्णाची तब्येत ठीक नव्हती. थोडं तिला डॉक्टरने ॲडमिट करण्यासाठी सांगितलं होतं, त्यामुळे ते ॲडमिट होते एक 5 दिवस. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवलाच नाही, कारण की माझे सगळं एडिटिंग ही अपर्णाच करते. कामाच्या व्यापातून मला वेळ मिळत नाही, कारण की मी जॉबला जातो. त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ बनवण्याचं काम करतो आणि खरं सांगायचं म्हणजे मला एडिटिंग येत पण नाही. तर मित्रांनो, एडिटिंग ही आपणच करत असते. तर त्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नव्हते. तर मित्रांनो, आजपासून आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची, सहकार्याची खूप गरज आहे. कारण की जर ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला सबस्क्रायबर, वॉच टाईम या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, अशीच तुमची साथ राहू दे. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो, चला तर भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले पृथ्वीचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं, पण टाइमच भेटत नव्हता. तर आज आपण निघालेलो पृथ्वीचं आधार कार्ड अपडेट करायला आणि सावीचं आधार कार्ड नवीन काढायला मित्रांनो. कारण की सावी आता ज्युनियर के जी झाली आणि पृथ्वी जाईल पहिलीला. तर आता सावीच्या ऍडमिशनला आधार कार्ड लागणारच होतं. तर मला जाणं गरजेचं होतं. तर आम्ही निघालो होतो आधार कार्ड सेंटरला. सकाळी गुगलवरती सर्च केलं होतं, आपल्या जवळच एक आधार कार्ड सेंटर होतं. तर आपण तिथे निघालो आणि आता आपण तिथे पोहोचू पण तेवढ्यात. मित्रांनो, पाहू शकतो समोर आधार कार्ड सेंटर आहे, सीएससी सेंटर आहे हे. तिथे आधार कार्डची कामं करून मिळतात मित्रांनो. आज सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती मित्रांनो आतमध्ये. आता फटाफट आपण आपली बाईक पार्क करूया काळा घोडा आणि निघूया सिटी सेंटर मध्ये मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो आपलं आधार कार्डचं काम झालेलं आहे आणि आता आपण निघालो घराकडे. तर आपल्याला उसाचा रस प्यायचा होता, तर आपण इथे आलेलो आहे आणि पाहिलं तर इथे कांदा भजी पण भेटते. तर मित्रांनो, आपण गरम गरम कांदा भजीची ऑर्डर दिलेली आहे. पाहू शकता तुम्ही. ऑर्डर येऊपर्यंत सावीची मस्ती झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, सावी मस्ती करते आणि मला पुष्पगुच्छ पण देते. आता आपली गरम गरम भजी येणार आहे, त्यामुळे थोडा टाइम लागणार आहे. मित्रांनो, भजी खाऊन झाल्यानंतर आपण इथला उसाचा रस पण पिणार आहे, जम्बो ग्लास, पेरवान ग्लास. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. मित्रांनो, गरमागरम कुरकुरीत कांदा भजी आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्हाला पण कांदा भजी आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा. कांदा भजी आणि मिरची यांचं एक सुंदर कॉम्बिनेशन असतं मित्रांनो. आणि त्याच्याबरोबर खायला आता मी पाव पण आणतोय मित्रांनो. या तर मग आम्ही पण खातो भजी पाव, तुम्ही पण खायला भजी पाव मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा. आणि मित्रांनो, इथे ऊसाचा रस पण खूप सुंदर भेटतो, बघूया आपण टेस्ट करून. भजी खाऊन झाल्यानंतर आपण तो पण टेस्ट करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, या खायला. मित्रांनो, आपला जम्बो ग्लास, पेलवान ग्लास रेडी झालेला आहे. या मित्रांनो, ऊसाचा रस प्यायला. नॅचरल असा ऊसाचा रस आहे मित्रांनो, कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं भरपूर असं उत्पादन होतं. त्यामुळे इथे जो ऊस येतो तो पण फ्रेश आहे. त्याच्यामुळे या ऊसाच्या रसाची टेस्ट पण एकदम अप्रतिम आहे मित्रांनो. खरंच सांगतो तुम्हाला की खूप अप्रतिम अशी टेस्ट आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडता लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.